मैत्रिणींनो, तुम्हाला पण असंच काहीतरी तिखट खाऊशी वाटतंय का? चला तर मग आपण मस्त अशी लाल मिरची लसूणची चटणी बनवूया. तर हे बघू शकता, इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहेत, त्याच मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही दुसऱ्या लाल मिरच्याही घेऊ शकता, सुक्या लाल मिरच्या. तर मी वल्ल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतला आहे, अद्रक थोडीशी तीळ, हळद, जिरे आणि मीठ. आणि इथं मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही खोबरं नाही घातलं तरी पण चालेल. आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, आणि लाल मिरच्या हे मस्त असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता वाटता वेळेस, किंवा तेलाचा इथं उपयोग करू शकता. जर जास्त दिवसासाठी चटणी स्टोअर करायची असेल तर इथं तुम्ही तेल घालायचं आणि फ्रीजमध्ये तुम्ही 8 ते 10 दिवस ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता. त्याच्याहून जास्तही दिवस ठेवू शकता. आणि इथं बघू शकता, मस्त अशी वरतून फोडणी करून घ्यायची आहे. तर मी वाटली मस्त, पण मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाण्याऐवजी तेलही घालू शकता किंवा पाणी घालू शकता. परत एकदा सांगितलं आहे. इथं मस्त असं आपल्याला कढीपत्त्याची फोडणी करून घ्यायची आहे. फोडणी नाही केली तरी पण हरकत नाही, पण फोडणी केल्यावरती चव अजून छान येते. तुम्ही कढीपत्ता, हिंगही घालू शकता किंवा राईची थोडीशी फोडणी करून घेऊ शकता. फक्त कढीपत्त्याची फोडणी खूप छान लागते. आणि कोणत्याही डाळ भातासोबतही ही चटणी खाऊ शकता, किंवा भाकरीसोबत, किंवा तोंडी लावायलाही बाजूला चटणीच्या हिशोबाने असं घेऊनही खाऊ शकता. खूप छान अशी होती. फक्त एवढंच की थोडीशी खा, कारण की खूप तिखट होती. कशी वाटली आजची रेसिपी?